नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडकडून जाहीर केलेलं. त्यानुसार पाहू शकता एकूण ज्या जागा आहेत या जागांची माहिती ते देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंटसाठी 72 जागा, याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठीच्या जागा आहेत. त्याचबरोबर जनरल याच्यामध्ये पाहू शकता जे पद आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदाची भरती केली जाणार आहे. एकूण 468 जागा याच्यामध्ये आहेत. अधिकृत जी लिंक आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीची ती सुद्धा अवेलेबल करण्यात आलेली आहे. इथे चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता अधिकृत लिंक आहे महावितरण भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी. इथे पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे 1 मार्च 2024 पासून. शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठीची 20 मार्च 2024. फी पेमेंटसाठी पेंडिंग ॲप्लिकेशन कंप्लीट करण्यासाठी 4 एप्रिल 2024 पर्यंत डेट ऑफ प्रिंटिंग ॲप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर पाहू शकता ऑनलाईन फी पेमेंटसाठी 1 मार्च ते 20 मार्च 2024 पर्यंत टाईम देण्यात आलेला आहे. ह्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर जर नवीन लॉग इन असेल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी इथे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे याच्याबद्दलची विस्तारित माहितीसुद्धा वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण अधिकृत जे नोटिफिकेशन आहे ते पाहू शकता. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठीचे एकूण 468 जागा आहेत. याच्यामध्ये SC साठी 72 आहेत, ST साठी 47, VJ साठी 14, NTB साठी 7, NTC साठी 18, NTD साठी 17, SBC साठी 4, OBC साठी 116, EWS साठी 71 आणि ओपनसाठी 102 जागा आहेत. त्याचबरोबर इथे जनरल, वुमन, मॅट्रिक्युलर पर्सनसाठी, त्याच्याबरोबर प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड आहे, ॲप्रेंटिससाठीच्या याबरोबरच्या जागा ज्या आहेत विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर याची शैक्षणिक पात्रता पाहू शकता. वयाची जी पात्रता आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी 30 वर्षापर्यंत आहे वयाची पात्रता. त्याच्यानंतर अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल आहे 5 वर्षासाठीचं. याच्यासाठी EWS कॅन्डिडेटसाठीचं आहे. त्याचबरोबर EX सर्व्हिसमॅनसाठी 45 वर्षापर्यंत सूट आहे. स्पोर्ट्समन पर्सनसाठी 5 वर्षाची सूट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डिसॅबिलिटीसाठी सुद्धा 45 वर्षापर्यंत वयाची पात्रता मान्य आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता क्वालिफिकेशन जे आहे याच्यामध्ये या पदासाठी ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी BCom, BMS किंवा BBA, MSCIT और इक्विलेंट हे शैक्षणिक पात्रता आहे. अनुभवाची आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये पाहू शकता पहिल्या इयर रेम्युनरेशन आहे 19,000, सेकंड इयरला 20 आहे, थर्ड इयरला 21. त्या पद्धतीने पेमेंट स्केल असणार आहे. त्याचबरोबर अधिकृत जी माहिती आहे ती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. महत्त्वाची माहिती जी आहे अधिकृत संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जे जाहिरातीचं लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. इथं PWBDसाठीची कॅटेगरी आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय आहेत याच्याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. याच्यामध्ये पर्सनल नॉलेज, प्रोफेशनल नॉलेजसाठीची टेस्ट आहे. याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स आहेत, 110 मार्क्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जनरल नॉलेज आहे, रिझनिंग आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेजसाठी एकूण 40, 20, 20 अशा एकूण 130 गुणांची परीक्षा असते. त्यासाठी 150 मार्क्स आहेत. याच्यानुसार सिलेक्शन केलं जाणार आहे. या लेखी परीक्षेच्या आधारावरची मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि मेरिट लिस्टनुसार जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये शेड्यूल पाहू शकता. शेड्यूल जे आहे एक्झॅक्ट शेड्यूल देण्यात आलेलं आहे. ओपनिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशनचा जानेवारी 2024 याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. पण इथे एक्झॅक्टली पाहू शकता फी पेमेंट जे आहे ओपन आणि अप्लाइड कॅटेगरीसाठी 500 रुपये प्लस GST आहे. रिझर्व कॅटेगरीसाठी 250 रुपये GST आहे. इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी तारीख जी आहे त्याच्याबद्दलची डिटेलची माहिती जी देण्यात आलेली आहे त्यानुसार इथे पाहू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे ती 20 मार्च 2024 आहे. ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू होत आहेत 1 मार्च 2024 पासून. तर आपल्या ऑनलाईनचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून
तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याबरोबर जी महत्त्वाची माहिती आहे, कशा पद्धतीने प्रोसेस ऑनलाईन अप्लाय करायचं आहे याबद्दलची माहिती इथे चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर जाहिरात जी आहे अधिकृत, ती जाहिरातीची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक केली जाऊ शकते अधिकृत माहितीसाठी. याबरोबरच ही जी भरती आहे, या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो महावितरणच्या भरतीसाठी. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.